मागील 4 दिवसांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे विमा भरपाईसाठी शेतकरी आता नुकसानीच्या पूर्वसूचना देत आहेत. पण ऑनलाईन पूर्वसूचना देण्यामध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. मग ह्या अडचणी नेमक्या कोणत्या आहेत आणि नुकसानीच्या पूर्वसूचना ऑनलाईन देणं का गरजेचं आहे? तसंच ऑनलाईनमध्ये जर अडचणी येत असतील तर शेतकऱ्यांना पूर्वसूचना देण्यासाठी कोणते पर्याय आहेत, याचाच आढावा आपण आज या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन. पीक नुकसानीच्या पूर्वसूचनेबाबत आपण काल सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये आपण सविस्तर माहिती सुद्धा दिली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमका पूर्वसूचना देण्यामध्ये शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी येत आहेत त्याचा आढावा घेऊयात. पिकांचं नुकसान झाल्यानंतर पूर्वसूचना देणं गरजेचं का आहे याबाबत आपण काल पाहिलंच आहे. पण आता शेतकऱ्यांना पूर्वसूचना देण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. आता अनेक शेतकरी क्रॉप इन्शुरन्सच्या माध्यमातून पूर्वसूचना देत आहेत, म्हणजेच ऑनलाईन प्रयत्न करत आहेत. पण या ॲपमध्ये म्हणजेच क्रॉप इन्शुरन्स या ॲपमध्ये पूर्वसूचना देताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामध्ये पहिली अडचण म्हणजे ॲप ओपन होण्यास म्हणजे उघडण्यास काहीसा विलंब होतोय. त्यातच ॲप पूर्ण क्षमतेने चालत सुद्धा नाही. पहिली प्रोसेस पूर्ण होऊन ॲप जरी उघडलं तरी OTP येण्यास उशीर होतोय. शेतकऱ्यांनी सांगितलं काही वेळेला 5 मिनिटं 10 मिनिटं, काही वेळेला तासन तास सुद्धा OTP येत नाही. त्यामुळं काय होतं, तर पूर्वसूचना देण्याची प्रक्रिया ही पुढे जात नाही. तसंच ज्या शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत यापूर्वी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्या, त्या शेतकऱ्यांना पुन्हा पूर्वसूचना देण्यात अडचणी येत आहेत. म्हणजेच दुसऱ्यांदा पूर्वसूचना देता येत नाहीयेत. अनेक शेतकऱ्यांना या अडचणींना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे झालं असं की पिकाचं नुकसान होऊन वेळेत आपल्याला पूर्वसूचना देता येतात की नाही याची चिंता आता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. आता ऑनलाईन पूर्वसूचना देण्यामध्ये अनेक अडचणी आहेत किंवा काही शेतकऱ्यांना हे शक्य सुद्धा होताना दिसत नाहीयेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. कारण ऑनलाईन शिवाय सुद्धा आपल्याला ऑफलाईनचे पर्याय आहेत. पण आपण ऑनलाईन पूर्वसूचना देण्याला पहिलं प्राधान्य द्यायला पाहिजे. कारण आपण जेव्हा ऑनलाईन पूर्वसूचना देतो तेव्हा त्याची नोंद पीक विमा कंपनीसोबतच केंद्राच्या ऑनलाईन पोर्टलवर सुद्धा होत असते. त्यामुळे होतं असं की आपल्याला पीक विम्याच्या भरपाईपासून डावललं जाण्याची शक्यता खूपच कमी असते. म्हणजेच आपल्या नोंदी ह्या दोन्हीकडे असतात. आपल्याला वगळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळं शेतकऱ्यांनी पहिल्यांदा प्राधान्य हे आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून कशा पूर्वसूचना देता येतील त्याला द्यावं. थोडा वेळ जाईलच, परंतु आपल्याला 72 तासांच्या आतमध्ये पूर्वसूचना द्यायच्या आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊन आता कुठं एखादा दिवस झाला असेल किंवा थोडा जास्त वेळ झाला असेल, त्यामुळे या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पूर्वसूचनेला प्राधान्य द्यावं. पण जर आपलं पिकाचं नुकसान होऊन काहीसा कालावधी जास्त झाला म्हणजे 2 दिवस होत आले असतील, तर आपण ऑफलाईनचे पर्याय किंवा ईमेलच्या माध्यमातून सुद्धा पूर्वसूचना द्याव्यात. जेणेकरून आपल्या नुकसानीच्या पूर्वसूचना वेळेत देता येतील. एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यावी, ते म्हणजे आपलं नुकसान झाल्यानंतर आपल्याला 72 तासांच्या आतमध्ये पूर्वसूचना द्यायच्या आहेत. 72 तासांच्या आतमध्ये जर आपण पूर्वसूचना दिल्या तरच आपले अर्ज म्हणजे आपल्या तक्रारी म्हणजे आपल्या पूर्वसूचना ग्राह्य धरण्यात येतील. त्यानंतरच्या पूर्वसूचना ग्राह्य धरण्यात येणार नाहीत, असा पीक विमा योजनेचा नियम सांगतो. आपण ऑनलाईन पूर्वसूचना देण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले तरी ऑनलाईन पूर्वसूचना देता येत नसतील तर आपण ऑफलाईनचा पर्याय निवडावा. पण पूर्वसूचना नक्की द्याव्यात. ऑफलाईन पर्यायामध्ये आपण कंपनीला ईमेलद्वारे सुद्धा आपल्या पूर्वसूचना म्हणजे तक्रारी देऊ शकतो. तसंच आपण कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर सुद्धा फोन करून तक्रारी देऊ शकतो. त्यासाठी आपल्या जिल्ह्यासाठी कोणती पीक विमा कंपनी आहे आणि त्या पीक विमा कंपनीचा कोणता टोल फ्री क्रमांक आहे याची माहिती घ्यावी. आणि टोल फ्री क्रमांकावर सुद्धा आपण पूर्वसूचना दिल्यानंतरही आपल्याला पूर्वसूचना मिळाल्याचा मेसेज आला का याची खात्री करावी. तसंच आपल्याकडे दुसरा पर्याय आहे, तो म्हणजे पीक विमा कंपनीच्या तालुका किंवा जिल्हा कार्यालयात जाऊन आपण पूर्वसूचना देऊ शकतो. त्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहे याची माहिती आधी घ्या. आवश्यक त्या कागदपत्रांसहित जाऊन आपण कार्यालयामध्ये पूर्वसूचना द्याव्यात. आपण एकदा कार्यालयात पूर्वसूचना दिल्या तर त्याची OC म्हणजे पोचपावती नक्की घ्या. त्या पोचपावतीवर पीक विमा कंपनीचा प्रतिनिधी त्याची सही आणि शिक्का नक्की घ्या. कारण त्या पोचपावतीवर सही आणि शिक्का असल्याशिवाय ते खरे समजले जाणार नाही. अनेकदा असं होतं की पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी सही किंवा शिक्का देत नाहीत. त्यामुळे असं होतं आपण ऑफलाईन तक्रार दिली, पण आपला अर्ज गहाळ झाला किंवा तो सापडत नाही. या काळामध्ये आपण पूर्वसूचना दिली याचा कोणताही पुरावा आपल्याकडे असत नाही. त्यामुळं आपण ऑफलाईन म्हणजेच विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन जर तक्रार करत असाल, पूर्वसूचना देत असाल, तर आपण OC घ्या म्हणजेच पोचपावती घ्या आणि त्याच्यावर विमा कंपनीच्या प्रतिनिधीचा सही आणि शिक्का घ्यायला नक्की विसरू नका. पुन्हा एकदा सांगतो, आपल्या नुकसानीच्या पूर्वसूचना देताना आपण काळजीपूर्वक द्याव्यात. कारण आपल्या पिकाचं नुकसान झालंय, आपण पीक विमा सुद्धा घेतलाय. त्यामुळे या पीक विम्याची भरपाई मिळावी यासाठी आपण कोणतीही चूक आपल्या हातातून घडू देऊ नका. आपण नियमाप्रमाणे जी कागदपत्र लागतात, फोटो लागतात, फोटो अपलोड करा आणि जर ऑफलाईन तक्रार करत असाल
तर त्या अर्जावरती ओसी घ्या आणि त्याच्यावर विमा कंपनीच्या प्रतिनिधीचा सही आणि शिक्का घ्या. त्यामुळं आपल्याला आपल्या हक्कासाठी भांडता येईल. तसंच पीक विम्याबाबत आपल्या काही अडचणी असतील किंवा प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमाल बाजारभाव, पीक विमा आणि दुष्काळ याबाबत वेळोवेळी माहिती देत असतो. त्यामुळं आपल्या ॲग्रोवनच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.